गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात बाळांनो? मी याच्या आधी तुम्हाला काही अभ्यास सांगितला होता की नंबर दिले होते. नंबर्स म्हणजे आपण अभ्यास केला होता सिंग्युलर्स आणि प्लुरल, एक वचन आणि अनेक वचन. हे बाळांनो परीक्षेला तुमच्यासाठी येतं. मी 5वी 6वी 7वीला हे नंबर्स येतात, वचन लिहा असं येतं परीक्षेला इंग्लिशमध्ये. ते महत्त्वाचे आहे, तुम्हाला समजले पाहिजे. तसंच त्याबरोबर अजून एक तुम्हाला परीक्षेला प्रश्न येतो, तो म्हणजे अपोजिट वर्ड्स. अपोजिट वर्ड्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द. बाळांनो आपल्याला खूप विरुद्धार्थी शब्द माहिती आहेत, त्यातले काही लोकांना माहितीही नसतील आणि खूपसे आपल्याला विरुद्धार्थी शब्द पाठांतर करायचे आहेत, ते समजून घ्यायचे आहेत, त्याचे अर्थ आले पाहिजेत. परीक्षेला तुम्हाला निश्चित हा प्रश्न विचारला जातो, त्याचे स्पेलिंगसुद्धा आले पाहिजेत. तर बाळांनो मी इथं काही विरुद्धार्थी शब्द लिहिलेले आहेत. मी हे परत मागच्या वेळा जसं मी सिंग्युलर प्लुरल जसं वहीच्या पानावर लिहून दिलं होतं, तसं मी तुम्हाला अजून चांगल्या हँडरायटिंगमध्ये तुम्हाला हे मी पाठवणार आहे. व्यवस्थित हे ऐका, समजून घ्या, परत परत हा व्हिडिओ बघा आणि हे शब्द सगळे पाठांतर करा. येत नसेल तर ते 5-5 वेळा लिहून काढा आणि प्रॅक्टिस करा. तर चला काही आता विरुद्धार्थी शब्द आपण बघूया. आता हा पहिला विरुद्धार्थी शब्द आहे बघा, अपोजिट वर्ड असा प्रश्न येतो. अपोजिट म्हणजे विरुद्धार्थी शब्द. आता राईट आणि रॉंग आपल्याला बघणं हे माहिती आहे का? राईट म्हणजे बरोबर, रॉंग म्हणजे चुकीचे. तसं आपण लेफ्ट अँड राईट पण म्हणू शकतो. लेफ्ट, दिस इज माय लेफ्ट हँड, दिस इज माय राईट हँड. लेफ्ट अँड राईट म्हणजे हे विरुद्धार्थी हा शब्द आहे. बिग आणि स्मॉल. बिग म्हणजे आकाराने मोठा आणि स्मॉल आकाराने छोटा. तसा बिग आणि लिटिल, छोटे आणि मोठे. तर आकारात पाहिजे तसं का नाही. हेवी आणि लाईट. हेवी म्हणजे बाळांनो जड. आता मी म्हणू शकतो की हा माझ्याकडे एक चॉकचा बॉक्स आहे, हा खूप जड आहे, हेवी आहे. आणि त्याच्यापेक्षा हा जो पेपर आहे हा लाईट आहे, हा हलका आहे. हा पेपर कसा आहे, लाईट हलका, आणि हा बॉक्स कसा आहे, हेवी आहे, जड आहे. तर त्यानंतर हेवी आणि लाईट झाला. डार्क आणि लाईट. बघा हा लाईटचा प्रकाश आहे, म्हणजे लाईट म्हणजे काय म्हणतो, प्रकाश. म्हणजे घरात लाईट आहे, प्रकाश आहे. लाईट नसेल तर डार्क होतो, अंधार होतो. अप अँड डाऊन. अप वर, डाऊन म्हणजे खाली. ऑन आणि ऑफ. लाईटच्या आपल्या बटनावर दिलं असतं ना, ऑन म्हणजे चालू, ऑफ म्हणजे बंद. ब्युटिफुल आणि अगली. ब्युटिफुल, ब्युटिफुल म्हणजे बाळांनो सुंदर. अगली म्हणजे दिसायला सुंदर नाही, कुरूप. आता बघा गुलाबाचं फूल, रोज म्हणतो त्याला, रोज कसं दिसतं, ब्युटिफुल दिसतं. पण दगड कसं सुंदर दिसतो का? टॉल म्हणजे उंच, शॉर्ट आखूड. नॅरो, नॅरो म्हणजे अरुंद, म्हणजे जास्त मोठा. आता हायवे रोड किती मोठा असतो, तो ब्रॉड असतो, हायवे असतो. नॅरो म्हणजे छोटासा, अरुंद. हाय आणि लो. हाय म्हणजे उंच, लो म्हणजे कमी किंवा खाली. आपण म्हणतो की टेम्परेचर खूप हाय झालंय, टेम्परेचर खूप कमी झालंय, लो झालंय, असे म्हणू शकतो, हाय आणि लो. त्यानंतर हे काही आधी इकडे येऊया. पुअर आणि रिच. याचा अर्थ काय? काही माणसं गरीब असतात तर आपण पुअर म्हणतो. रिच म्हणजे काय? श्रीमंत. बोल्ड, बोल्ड म्हणजे धाडसी, त्याला आपण ब्रेव म्हणतो. ब्रेव, ब्रेव म्हणजे शूर. आणि कावर्ड, कावर्ड म्हणजे भित्रा. बिलो म्हणजे खाली, अबो म्हणजे वर. स्टार्ट सुरुवात, एंड शेवट. एंटर, तुम्ही कधीतरी पिक्चरला किंवा कुठेतरी लग्नाच्या तिथे गेला असता, मोठा मंडप असतो तिथे लिहिलं असतं एंटर. एंटर म्हणजे तिथून प्रवेश करा. आणि एक्झिट, एक्झिट म्हणजे बाहेर पडा. ओल्ड आणि यंग. ओल्ड म्हणजे वयस्क, यंग म्हणजे लहान. इझी. आता हे सगळे शब्द तुम्ही पाठांतर केला तर हे सगळे शब्द तुमच्यासाठी इझी आहेत. डिफिकल्ट म्हणजे अवघड, कठीण. हॅपी आनंदी, अनहॅपी दुःखी, सॅड म्हणतो त्याला. लकी नशीबवान, अनलकी दुर्दैवी. लाईक आवडणे, डिसलाईक नावडणे. आता बघा अन, डिस, इन, इर हे शब्द बाळांनो विरुद्धार्थी शब्द सांगतात. लाईक, डिसलाईक. करेक्ट,
इनकरेक्ट, करेक्ट म्हणजे माझं आन्सर करेक्ट आहे, बरोबर आहे. इनकरेक्ट. रेग्युलर नियमित म्हणजे आमच्या घरी नळाला पाणी रेग्युलर येतं. इरेग्युलर, इर हा शब्द लावला, विरुद्ध शब्द झाला अनियमित. ओबे म्हणजे आज्ञा पाळणे, डिसओबे म्हणजे आज्ञा मोडणे. आता बाळांनो हे वर्ब आहेत. वर्ब म्हणजे ते क्रियापद आहेत आणि ते काही शब्द आहेत ते विरुद्ध आपण बघणार आहोत. गिव्ह म्हणजे देणे, टेक म्हणजे घेणे, कम म्हणजे येणे, गो म्हणजे जाणे, पुश, पुश म्हणजे आपण कुठला ते दरवाजा लिहिलो पुश, पुश ढकलणे, पुल, पुल म्हणजे ओढणे, कॅच पकडणे, थ्रो फेकणे, बाय म्हणजे विकत घेणे म्हणजे आपल्या दुकानात लिहिलं असतं बघा टू बाय म्हणजे 2 पॅन्ट विकत घ्या, 2 शर्ट घ्या 1 फ्री मिळणार. सेल म्हणजे विकणे. ओपन क्लोज, ओपन म्हणजे उघडणे, क्लोज म्हणजे बंद करणे. लव म्हणजे प्रेम करणे, हेट म्हणजे तिरस्कार करणे. क्वेश्चन म्हणजे प्रश्न, आन्सर म्हणजे उत्तर. फॉल म्हणजे पडणे म्हणजे आय फॉल ऑन द रोड, मी रस्त्यावर पडलो. राईज म्हणजे वर उठणे. विन म्हणजे जिंकणे, लूज म्हणजे हरणे, गमावणे. तर बाळांनो हे शब्द आहेत, हे आहेत तुमच्यासाठी, तुम्ही 5वीचे आहात, हे शब्द महत्त्वाचे आहे तुमच्यासाठी. तुमच्यासाठी हा कदाचित खूप मोठा अभ्यास असू शकतो, तरी सुद्धा बाळांनो तो एकदा दोनदा व्यवस्थित अभ्यास करा. जे जे मी सांगेन ते परीक्षेला येणार आहे बाळांनो तुम्हाला, त्यामुळे तुम्ही ते अभ्यास करणं गरजेचं आहे. परत चला माझ्यासोबत एकदा बोला. राईट रॉंग, राईट रॉंग, बिग स्मॉल, बिग स्मॉल, बिग लिटिल, बिग लिटिल, हेवी लाईट, हेवी लाईट, डार्क लाईट, डार्क लाईट, अप डाऊन, अप डाऊन, ऑन ऑफ, ऑन ऑफ, ब्युटिफुल अगली, ब्युटिफुल अगली, टॉल शॉर्ट, टॉल शॉर्ट, नॅरो ब्रॉड, नॅरो ब्रॉड, हाय लो, हाय लो, गिव्ह टेक, गिव्ह टेक, कम गो, कम गो, पुश पुल, पुश पुल, कॅच थ्रो, कॅच थ्रो, बाय सेल, बाय सेल, ओपन क्लोज, ओपन क्लोज, लव हेट, लव हेट, क्वेश्चन आन्सर, क्वेश्चन आन्सर, फॉल राईज, फॉल राईज, विन लूज, विन लूज, पुअर रिच, पुअर रिच, बोल्ड कवर्ड, बोल्ड कवर्ड, बिलो अबव, बिलो अबव, स्टार्ट एंड, स्टार्ट एंड, एंटर एक्झिट, एंटर एक्झिट, ओल्ड एंड, ओल्ड यंग, इझी डिफिकल्ट, इझी डिफिकल्ट, हॅपी अनहॅपी, हॅपी अनहॅपी, लकी अनलकी, लकी अनलकी, लाईक डिसलाईक, लाईक डिसलाईक, करेक्ट इनकरेक्ट, करेक्ट इनकरेक्ट, रेग्युलर इरेग्युलर, रेग्युलर इरेग्युलर, ओबे डिसओबे. ओबे डिसओबे. बाळांनो हे शब्द आहेत, एवढे शब्द बाळांनो तुम्ही व्यवस्थित. आता सिंग्युलर प्लुरल आणि हे अपोजिट वर्ड, आपण हे महत्त्वाची 2 गोष्टी आपण अभ्यासल्या आहेत. हे सतत वाचा, तुमच्या पॅरेंटच्या आईवडिलांच्या मदतीनं हे वाचा, ते शब्द पाठांतर करा, त्यांना ते तुम्ही सांगा. आणि हे दोन्ही गोष्टी ह्या व्यवस्थित महत्त्वाच्या आहेत. आता पुढच्या लेक्चरपासून बाळांनो आपण पुस्तक तुम्ही घ्यायचं आहे आणि पुस्तकातल्या जे टॉपिक्स आहेत ते आपण सुरुवात करणार आहोत. बाळांनो तुम्ही खूप अभ्यास करा. इथं आपण थांबूया, पुढच्या लेक्चरला भेटूया.